पण जो स्वतः भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, त्याचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं नाव खिचडी चोरीमध्ये अगर पुढे येत असेल, पत्रा चालमध्ये अगर तो 100 दिवस जेलमध्ये गेलेला असेल, त्याला दुसऱ्याची चौकशी मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? बघा असं आहे की संजय राजाराम राऊतने हेच वक्तव्य जरा आपल्या मालकाला जाऊन सांगावं, कारण त्याचाच मालक अंबानीच्या लग्नामध्ये नाचताना आम्हाला दिसलेला आहे. हो, कारण का वाईनची कंपनीची स्थापना संजय राजाराम राऊतच्या मुलीचीच आहे. आणि हा झिंगाट कुठे असतो याची थोडी जरा माहिती मी बाहेर दिली ना, तर मग ह्या महाराष्ट्राला चेहरा दाखवू नाही शकणार. संजय शिरसाट, संजय राठोड, उदय सामंत, संदीप घुमरे या 5 शिंदेच्या मंत्र्यांची एसआयटी चौकशी करा असं संजय राऊत सांगितलं. बघा असं आहे, संजय राऊतांनी कोणाची चौकशी करायला मागणी करावी हा त्याचा अधिकार आहे संजय राजाराम राऊत. पण जो स्वतः भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, त्याचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं नाव खिचडी चोरीमध्ये अगर पुढे येत असेल, पत्रा चालमध्ये अगर तो 100 दिवस जेलमध्ये गेलेला असेल, त्याला दुसऱ्याची चौकशी मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? ह्याचा फक्त आपण विचार करायला पाहिजे. चोरच बोलतोय की दुसरे चोर आहे असं कधी होतं का? स्वतः 420 आहे, स्वतःच्यावर चौकशा सुरू आहेत खिचडीचे आणि पत्रा चालचे, आणि तो बोलतोय की एसआयटीची मागणी करा. अरे काहीतरी राहिलं पाहिजे. संजय राऊत असं म्हणतायत, मुंबई मराठी माणसांची काही गुजरातांची धनिक सेट मुंबईला बटीक बनवू इच्छितात. दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केलंय सत्ताधाऱ्यांनी. याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे, हे सगळे दिल्लीचे बडवे आणि रडगे आहेत मराठी माणसांना. बघा असं आहे की संजय राजाराम राऊतने हेच वक्तव्य जरा आपल्या मालकाला जाऊन सांगावं, कारण त्याचाच मालक अंबानीच्या लग्नामध्ये नाचताना आम्हाला दिसलेला आहे. म्हणून गुजराती माणसांवर किती प्रेम आहे हे आपल्या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला विचारलं ना, तर दिवाळीचं बोनस निश्चित पद्धतीने संजय राजाराम राऊतना मिळणार नाही, की चालू असलेला पगार पण बंद होईल. म्हणून थोडं जरा लायकीप्रमाणे संजय राजाराम राऊतने आपलं थोबाड उघडावं, नाहीतर दिलेला चेक पण सॅलरीचा बाउन्स होऊन जाईल. संजय राऊत आणि असं पण म्हणतात, ज्या पद्धतीने मद्यपानांना परवानगी वाटप झालाय त्यांना मद्यपानाचा देश करायचा आहे का महाराष्ट्रात? हो, कारण का वाईनची कंपनीची स्थापना संजय राजाराम राऊतच्या मुलीचीच आहे. आणि हा झिंगाट कुठे असतो याची थोडी जरा माहिती मी बाहेर दिली ना, तर मग ह्या महाराष्ट्राला चेहरा दाखवू नाही शकणार. म्हणून अवकाशात राहून बोलावं संजय राजाराम राऊत. सध्या गिरणी कामगारांच्या घराचा विषय ऐरणीवर आलाय. ही अनेक वर्ष त्या समिती संघटना चालवली गिरणी कामगार. आपल्या आजोबाई गिरणी कामगार होते, पण आत्ताच्या घडीला गिरणी कामगारांपुढे सिंधू आणि कुठे घरदार द्यायचं चाललंय. वास्तविक मुंबईमध्ये घरं उपलब्ध होऊ शकतात, जमिनी उपलब्ध आहेत. आता त्यावेळेला 2005च्या दरम्यान त्यावेळी जो काही गिरणी कामगारांना 200 गिरण्यांच्या 600 एकर जमिनी होत्या, आणि त्याचे 1/3 गिरणी कामगार, 1/3 मालक आणि 1/3 महानगरपालिका. त्याच्यानंतर त्याचं काय केलं, रामायण महाभारत हे कदाचित आपल्याला माहिती असेल. पण महाराष्ट्र मुंबईमध्ये जर 12% वाढवायचं असेल तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी, यासाठी आपण काय प्रयत्न करू? आपलं सरकार म्हणून मी पेक्षा आमचं राज्य सरकार अतिशय गिरणी कामगारांसंदर्भात सकारात्मक आहे, आणि गिरणी कामगारांना आपल्या हक्काची सुसज्ज अशी घर मिळावीत या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे. त्याच्या बाबतीमध्ये अजून विस्तृत माहिती मी थोडी अजून घेतलेले निर्णय काय, कुठल्या बैठका, एकदा माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोलेन, जे वैयक्तिक पाहिजे आपल्याला इंटरव्ह्यू देतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.